गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण चार्टर ॲक्टविषयी माहिती बघत आहोत. आपण मागील लेक्चरमध्ये 1793चा चार्टर ॲक्ट यावर आपण चर्चा केलेली होती. तर 1793 ते 20 वर्ष झाले होते कंपनीच्या व्यापारासाठी. म्हणजे दर 20 वर्षांनी एक अधिनियम पारित होत होता ब्रिटिश पार्लमेंटकडून, त्यालाच आपण चार्टर ॲक्ट म्हणतो. तर 1793च्या चार्टर ॲक्ट किंवा ज्याची सुरुवात 1773मध्ये झाली, त्याच्यामध्ये 1781चा पूरक अधिनियम, त्यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट अधिनियम संशोधनाद्वारे करण्यात आला. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवालिस याने भारताची जबाबदारी घ्यावी यासाठी 1786चा ॲक्ट, त्यानंतर 1793चा ॲक्ट. आता 1793 ते 1813 या दरम्यान जवळपास 20 वर्ष झालेली होती आणि मग चार्टर ॲक्ट या नवीन चार्टर ॲक्ट बनवण्याची गरज पडू लागलेली आहे. तर 1793 ते 1813 या दरम्यान बरंच काही वातावरण किंवा कंपनीची सत्तेचा विस्तार, भारतातील कंपनीच्या सत्तेचा विस्तार झालेला होता. तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे युरोप खंड आहे, जो युरोप खंड आहे, असा इथे फ्रान्स असेल, फ्रान्स आणि इथे इंग्लंड आणि हे जे आहे मधातली जे याला काय म्हणतात, इंग्लिश खाडी. कोणती खाडी? इंग्लिश खाडी. तर फ्रान्समध्ये त्यावेळेचा जो सम्राट होता नेपोलियन याचं जे स्वप्न होतं संपूर्ण युरोप खंडावरती आपलं वर्चस्व मिळवण्यासाठी हा धडपडत होता. आणि अतिशय सामर्थ्यवान असा नेपोलियन त्या समकालीन जगामध्ये किंवा त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये नेपोलियनचं वर्चस्व या युरोप खंडावरती होतं. आणि त्यामुळे मग झालं काय की याला फक्त नेपोलियनला टक्कर देणारं एकच राष्ट्र होतं आणि ते म्हणजे इंग्लंड. त्यामुळे इंग्लंडची नाकेबंदी करण्यासाठी या नेपोलियनने काय केलेलं आहे, काय केलेलं आहे, कॉन्टिनेंटल सिस्टीम. कोणती सिस्टीम? कॉन्टिनेंटल सिस्टीम. कॉन्टिनेंटल सिस्टीम किंवा व्यवस्था, कॉन्टिनेंटल व्यवस्था. आता ही व्यवस्था काय आहे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कॉन्टिनेंटल सिस्टीम म्हणजे काय? तर इंग्लंडची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी इंग्लंडच्या ज्या काही वस्तू आहे, ज्या निर्यात होत होत्या, मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये घडून आली आणि औद्योगिक क्रांती घडून आल्यानंतर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात काय होत होतं, मालाचं उत्पादन होत होतं नवनवीन. आता हे मालाचं उत्पादन युरोप खंडामध्ये खपवल्या जायचं व्यापार मोठ्या जोमात सुरू होता. आणि यासाठी मग काय केलेलं आहे की या इंग्लंडची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी नेपोलियनने युरोप खंडातील जे इंग्लिश खाडीच्या इकडले जे युरोप खंडातील जे देश होते त्या देशावरती बंधने लादली की इंग्लंडकडून येणारा माल कुणीही घेऊ नये, प्रतिबंध लावण्यात आले. त्यामुळे इंग्लंडची काय झालेली आहे, नाकेबंदी झालेली आहे. आपण कोणता पिरियड बघत आहोत? 1813च्या दरम्यान नेपोलियन बोनापार्ट ज्याने की फ्रान्समध्ये जी क्रांती झाल्यानंतर आपल्या हातामध्ये सत्ता घेतली आणि त्याने एक फ्रान्सला शक्तिशाली बनवलेला आहे. आणि त्यामुळे या इंग्लंडची नाकेबंदी करण्यासाठी त्यांना कॉन्टिनेंटल सिस्टीमची व्यवस्था लावून इंग्लंडच्या मालावरती काय लावलेलं आहे, प्रतिबंध लावलेला आहे. आता त्यामुळे मग काय झालं, इंग्लंडच्या ज्या जगभर वसाहती होत्या, एकतर अमेरिका तर गेलेलीच होती आणि इतर ज्या आशिया खंडामध्ये ज्या काही, जसं बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपण म्हणतो, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जे म्हणतो आपण, या कंपनीचा व्यापार हा भारतामध्ये होत होता. परंतु इंग्लंडच्या ज्या काही इतर कंपन्या आहे त्या कंपन्याचा या युरोप खंडासोबत व्यापार म्हणजे नेपोलियनने प्रतिबंध लावल्यामुळे त्यांचं दडपण ब्रिटिश पार्लमेंटवरती येऊ लागलं. कोणावरती येऊ लागलं? ब्रिटिश पार्लमेंटवरती येऊ लागलं. आता आमचा माल कसा म्हणजे आपल्या इंग्लंडमध्येच पडून राहील, त्याला कसल्याही प्रकारची
मागणी नाही किंवा एक निर्यात करण्यासाठी युरोप खंड यांना बंदिस्त झाला. आता ही एक पार्श्वभूमी आहे. आणि दुसरी जे पार्श्वभूमी आहे या 1813च्या ॲक्टची दुसरी जे पार्श्वभूमी आहे की 1793 ते 1813 1793 ते 1813 या दरम्यान भारतातील कंपनीचा विस्तार झालेला होता. आपण बघितलं की मागच्या लेक्चरमध्ये आपण जी युद्ध बघितलेली आहे, म्हैसूर पूर्णपणे म्हैसूरसोबतची जी 4 युद्ध झालेली होती, त्या 4 युद्धामुळे म्हैसूर शेवटचं युद्ध कधी 1799. आग्ल मराठा यांच्यामध्ये 2 युद्ध झालेली होती 1813पर्यंत. तोही प्रदेश आलेला होता बहुतांशी. एक सिंध पंजाब आणि मराठ्यांचा जे पुण्याचा जवळपासचा प्रदेश होता तो वगळता संपूर्ण भारतभर यांची सत्ता प्रस्थापित झालेली होती. हैदराबाद असेल, म्हैसूर असेल, अवध असेल, दिल्ली असेल, इथपर्यंत इंग्रजांनी आपल्या सत्तेचा विस्तार केलेला होता कंपनीने. त्यामुळे आता आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो 1793चा चार्टर ॲक्ट झालेला होता त्याला 20 वर्ष पूर्ण झालेली होती. कंपनीच्या एकाधिकाराला, व्यापाराच्या एकाधिकाराला 20 वर्ष झालेली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मग इंग्लंडनी काय केलेलं आहे की ब्रिटिशांनी काय केलेलं आहे की चार्टर ॲक्ट 1813 घोषित केलेला आहे. कोणता? चार्टर ॲक्ट 1813. चार्टर ॲक्ट 1813. आता पार्श्वभूमी समजली का? समजली. नंबर 1 कोणतं की जे नेपोलियन बोनापार्ट याने काय केलेलं आहे, कॉन्टिनेंटल सिस्टीमद्वारा इंग्लंडची मुस्कटदाबी केलेली आहे किंवा नाकेबंदी केलेली आहे. त्यामुळे हे जे इंग्लंडमधील ज्या इतर कंपन्या होत्या, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी वगळता इतरही कंपन्या होत्या, त्या कंपन्यांनी मग इंग्लंडच्या संसदेवरती दबाव टाकला. बाकीचे शेअर्स धारक होते या कंपनीचे, त्यांनी तर नकार देतच होते की इतर कंपन्यांना आपल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या एकाधिकारात हस्तक्षेप करू नये म्हणून. परंतु बहुतांशी जे संसदेचे जे संसद सदस्य होते त्यांनी इंग्लंडच्या पार्लमेंटवरती दबाव टाकला आणि त्यांनीसुद्धा मागणी केली की आम्हालाही पूर्व आशियामध्ये किंवा भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी द्यावी. लक्षात घ्या. म्हणून इंग्लंडच्या संसदेनं काय केलेलं आहे, 1813चा चार्टर ॲक्ट केलेला आहे. याचा परिणाम आपल्याला पडलेला दिसून येतो 1813च्या ॲक्टवरती. त्यानंतर 1793 ते 1813 या दरम्यान 20 वर्ष झालेली होती कंपनीचा एकाधिकाराची तरतूद करून. तिसरी गोष्ट आहे की कंपनीने भारतामध्ये एक भारतातील जे सत्ता होता, सत्तेचा विस्तार झालेला होता. या तिन्ही गोष्टी आपल्याला पार्श्वभूमी या 1813च्या ॲक्टची बघता येईल. आता बघा आपण एक बघू की याच्यामध्ये आपण 1793च्या ॲक्टमध्ये काय काय बघितलेलं आहे. हे मिटवतो मी. आता बघा 1793 मध्ये काय काय बघितलेलं आहे आपण. सर्वात वरती कोण होता, राजा किंवा राणी. त्यानंतर कोण होतं, राजा किंवा राणी नंतर ब्रिटिश पार्लमेंट. ब्रिटिश पार्लमेंट यांची 2 मंडळे होती. एक कोणतं, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल. यांच्याकडे कोर्ट ऑफ डायरेक्टरकडे व्यापारी कार्य होते आणि बोर्ड ऑफ कंट्रोलकडे कोणतं होतं, राजनीतिक कार्य होते. राजनीतिक कार्य हे कोणावरती नियंत्रण ठेवायचे, कंपनीवरती. आणि कंपनी भारतावरती व्यापार करायची किंवा सत्ता काबीज करायची. हे समजलं की नाही, आपण मागच्या वेळेस बघितलेलं होतं या डायग्रामच्या आधारे की सर्वोच्च प्रमुख कोण होता, राजा किंवा राणी. मग ही जे राजा किंवा राणी या सर्वोच्च प्रमुख होता आणि ब्रिटिश पार्लमेंट या COD म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर हे कंपनीचं व्यापारी मंडळ, व्यापारी कामं यांच्याकडे दिली जायची आणि बोर्ड ऑफ कंट्रोलकडे राजनीतिक कार्य दिली जायची. याची सदस्य संख्या 6 होती. यांची नियुक्ती ब्रिटिश पार्लमेंट करत होती. परंतु 1793च्या ॲक्टनुसार या 6 सदस्याचा पेमेंट भारतीय राजस्वामधून होत होता. आणि हे 2 कंपनी नियंत्रित करत होते. 2 कार्य वेगवेगळे होते, एक व्यापारी कार्य आणि दुसरं राजनीतिक कार्य. आणि कंपनी भारतामध्ये स्थापन झालेली होती. हा एक डायग्राम आहे. आणि दुसरा जो डायग्राम आहे की
जो गज आणि गव्हर्नर जनरल आणि त्याला मदत करण्यासाठी परिषद गव्हर्नर जनरलची आपण बघितलं होतं. बंगालचा गव्हर्नर जनरल आणि त्याची परिषद, आणि याच्यामध्ये दोन हे होते, एक मुंबईचा गव्हर्नर आणि एक मद्रासचा. लक्षात येत आहे का नाही? गव्हर्नर आणि हा सुद्धा गव्हर्नर. आणि परिषदेमध्ये संख्या किती होती? 1784च्या ह्याच्यानं 1773च्या ह्याच्यानं 4 होती. आता गज प्लस 3. हा लक्षात आहे. दोन्ही डायग्राम लक्षात ठेवत चला. आता बघा 1813चा जो चार्टर ॲक्ट आहे त्याच्या आपण तरतुदी बघू. पहिली तरतूद आहे, कंपनीचा भारतातील व्यापारावरील एकाधिकार समाप्त करण्यात आला. नंबर 1, कंपनीचा भारतातील व्यापारावरील एकाधिकार समाप्त. व्यापारावरील मोस्ट इम्पॉर्टंट आहे, एकाधिकार समाप्त करण्यात आला. याचं कारण मी सांगितलेलं आहे, कॉन्टिनेंटल सिस्टीम, नेपोलियन बोनापार्ट. त्यामुळे फक्त एकटी BCCI कंपनीच नाही, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नाही तर इतर कंपनीसुद्धा इथे काय व्यापार करणार हे या कायद्यानं घोषित झालं. म्हणजे कंपनीचा व्यापारावरील म्हणजे एकाधिकार समाप्त करण्यात आला. कुठला? भारतातला. पण लक्षात घ्या, पण चिनी म्हणजे काय? चहा व चीनशी व्यापाराशी एकाधिकार राहील. लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चहा हा जो माल आहे त्याच्यावर कंपनीचा एकाधिकार राहील आणि चीनशी व्यापार करण्यासाठी एकाधिकार राहील 1813च्या चार्टर ॲक्टनं. परंतु इतर माल किंवा इतर मालावरचा जो एकाधिकार आहे तो कंपनीचा समाप्त करण्यात येईल. कोणत्या कायद्यानं? 1813च्या कायद्यानं. मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरती बरेच प्रश्न विचारलेले आहेत. नंबर 2 कलम आहे. पहिली समजली, कंपनीचा भारतातील व्यापारावरील एकाधिकार समाप्त करण्यात आला. आता बघा हळूहळू कंपनीची सत्ता जाऊन आता आपली ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता येत आहे. आणि ही जरी कंपनीची सत्ता असली तरी याच्यावरती कोणाचं नियंत्रण आहे? ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण आहे. अप्रत्यक्षरित्या ब्रिटिशांनीच. आपण बघितलं होतं मागच्या कायद्यामध्ये एक तरतूद की जे कंपनीचे जे विजित प्रदेश आहे त्यांना काय म्हणावं? ब्रिटिश अंतर्गत प्रदेश म्हणावं. दुसरी जे कलम आहे आपण बघू शकतो की लायसन्स घेऊन, म्हणजे लायसन्स म्हणजे परवाना घेऊन. आता परवाना घेऊन म्हणजे कोणाकडून? ब्रिटिश पार्लमेंट असेल किंवा COD असेल किंवा BOC असेल. BOC म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल, COD म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर, किंवा ब्रिटिश पार्लमेंटकडून परवाना घेऊन एखादी कंपनी किंवा व्यक्ती हे भारतामध्ये जाऊ शकतात, तिथे राहू शकतात, व्यापारही करू शकतात. व्यापार करण्याची परवानगी, अनुमती आपण म्हणतो, अनुमती या कायद्यानं देण्यात आली. व्यापार करण्याची अनुमती. पण त्याला अट कोणती आहे? परवाना किंवा लायसन्स. हा लायसन्स कालांतराने पुढच्या कायद्यामध्ये वगैरे काढून टाकण्यात आलेला आहे. परंतु 1813च्या कायद्यानं परवाना घेऊन एखादी कंपनी किंवा व्यक्ती हे भारतामध्ये जाऊ शकतात, तिथे वास्तव्य करू शकतात, व्यापारही करू शकतात. अशा प्रकारची तरतूद या 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये करण्यात आली. नंबर 2ची कलम समजली. आता आपण बघू नंबर 3ची कलम आहे, भारतीय भाषा साहित्य विज्ञान. भारतीय भाषा साहित्य विज्ञान, त्याचप्रमाणे प्रजेचे शिक्षण यांना एक प्रकारची चालना देण्यात आली किंवा प्रोत्साहन देण्यात आलं. आता याच्यामध्ये एक मुद्दा आहे, शिक्षण असेल, भाषा असेल, साहित्य असेल, भारतीय साहित्य असेल, विज्ञान असेल, यांना एक प्रकारची काय देण्यात आलं? प्रोत्साहन देण्यात आलं. आता याची गरज काय भासली असेल? कारण बघा
कंपनीचं क्षेत्र विस्तारत होत असताना यांना मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गाची उपलब्धतेची गरज भासत होती आणि इंग्लंडमधून जो कर्मचारी बोलावून त्यांना जास्तीचा पैसा देण्यासाठी स्थानिक स्तरावर त्यांनी शिक्षणाचा विकास घडवून आणून हेच कर्मचारी कंपनीचे कर्मचारीमध्ये रूपांतरित, म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये हे कर्मचारी मिळायचे. त्यामुळे त्यांना समोर चालून आपण बघणारच आहोत 1833च्या चार्टर ॲक्टने काय केलेलं आहे किंवा मेकॅलेची शिक्षण नीती कशी आहे, इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार कशा पद्धतीने केलेला आहे, त्याची हे सुरुवात आहे. तर साहित्य विज्ञान आणि भाषा शिक्षण यावरती काय प्रोत्साहन देण्यात आलं आणि त्यासाठी दरवर्षी 1 लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आली. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 1 लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आली. आता बघा, हे 1 लक्ष रुपयाची तरतूद कुठून करण्यात येईल की जे व्यापारी आणि राजनीतिक, व्यापारी याच्यामध्ये महसूल किंवा व्यापारामध्ये फायदा किंवा राजनीतिकमध्ये महसुलाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन या ब्रिटिश कंपनीला मिळायचं, त्यापैकी 1 लक्ष रुपयाची तरतूद कशावर खर्च करण्यात येईल, यावर. शिक्षण असेल, भाषा असेल, साहित्य असेल, विज्ञान असेल, 1 लक्ष रुपयाची तरतूद या कायद्यानं करण्यात आलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता किती झालेले आहे कलम? 4 झालेली आहेत. त्यानंतर 5वं जे कलम आहे, ख्रिश्चन मिशनरींना भारतामध्ये धर्मप्रचार शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी अनुमती देण्यात आली. आता बघा, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की 1813च्या चार्टर ॲक्टने ख्रिश्चन मिशनरींना भारतामध्ये धर्मप्रचार किंवा शिक्षण संस्था स्थापन करून या ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याची अनुमती या कायद्याने देण्यात आली. आता बघा, याच्या अगोदर कधी ख्रिश्चन आले नव्हते का? आले होते. जसं आपण म्हणू शकतो की सेंट थॉमसचं नाव तुम्ही ऐकलं असेल. इसवी सनाच्या 1ल्या शतकामध्ये सेंट थॉमस हे भारतामध्ये आलेले होते. त्यानंतर सेंट झेवियर्सचं नाव तुम्ही ऐकलं असेल. बऱ्याचशा ठिकाणी सेंट झेवियरच्या शाळा, कॉलेज, स्कूल आहेत. त्यानंतर आपण मध्ययुगामध्ये पोर्तुगाल यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. अकबराच्या दरबारात सुद्धा ख्रिश्चन हे जे पादरी उपस्थित होते. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की याच्याही अगोदर ख्रिश्चन मिशनरी आले, परंतु यांनी मग काय केलेलं आहे की ब्रिटिशांनी म्हणजे हे ख्रिश्चन धर्माचे जे प्रसारक होते यांच्यासाठी मुभा दिलेली आहे. आजपर्यंत कसं कंट्रोल होतं. इंग्रजांना भीती वाटत होती की हे ख्रिश्चन मिशनरी भारतीय लोकांना काय करेल, जागृत करेल आणि भारतीय लोक आपल्या विरोधात बंड करेल, विद्रोह करेल, याची भीती होती. परंतु त्याच्यावरती आपलं नियंत्रण मिळवण्यासाठी त्याच्यावरती ब्रिटिशांनी काय केलेलं होतं, नियंत्रण मिळवलेलं होतं. सेरामपूर म्हणून लक्षात आहे, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचं एक मिशनरीचं काम होतं फ्रेंचांचं. तर अशा प्रकारे विद्रोह करतील भारतीय जनता म्हणून यांच्यावरती नियंत्रण या ब्रिटिश कंपनीनं मिळवलेलं होतं. परंतु या 1813च्या चार्टर ॲक्टनं मग काय केलेलं आहे की ख्रिश्चन मिशनरींना भारतामध्ये धर्मप्रसार, शिक्षण संस्था स्थापन करण्याची अनुमती दिलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 5वी कलम आहे. 5 झालेले आहे. त्यानंतरचं 6वं जे आहे, 6वं आपण बघू. तोपर्यंत हे मी मिटवतो. 5 झालेले आहे. 6वी जे या 1813च्या चार्टर ॲक्टची जे कलम आहे 6वी. आता बघा, आपण बघत आहोत की बंगाल, कोणता, बंगालचा गव्हर्नर जनरल हा प्रमुख, बरोबर आहे. त्यानंतर त्याच्या अधीनस्थ कोणता आहे, मुंबईचा गव्हर्नर आपण बघितलं इथे. त्यानंतर मद्रासचा गव्हर्नर, हे प्रांतीय आहे, परंतु याच्यावर तर कोण आहे, बंगालचा गव्हर्नर जनरल आहे.
तर या मुंबई प्रांतात किंवा मद्रास प्रांतात गव्हर्नरना कायदे बनवण्याचा अधिकार मिळाला. कोणता अधिकार? कायदे हे बनवू शकत होते. कायदे बनवण्याचा, याच्या अगोदर नव्हता. बनविण्याचा अधिकार कोणाला? मद्रासच्या गव्हर्नरला आणि मुंबईच्या. पण कायदे बनवण्याचा अधिकार तर दिलाच, परंतु यासाठी कुणाची अनुमती पाहिजे? बंगालच्या गव्हर्नर जनरलची. मग हा कुठे देईल? ब्रिटिश पार्लमेंटकडे. मग जसं यांनी कायदे बनवला त्याचा मसुदा कुठे जाईल? बंगालच्या गव्हर्नर जनरलकडे. मग गव्हर्नर जनरल कोणाकडे जाईल? ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवल तो मसुदा, आणि ब्रिटिश पार्लमेंटने मग त्याच्यावरती शिक्कामोर्तब करायचा आहे, मान्यता द्यायची की नाही. शेवटी कोणाच्या हाती होता? ब्रिटिश पार्लमेंटच्या. कायदे बनवण्याचा तर अधिकार दिला या प्रांतांना, परंतु त्याच्यावरती काय? ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे. ही 6वी कलम आहे, लक्षात ठेवा 1813च्या चार्टर ॲक्टची. त्यानंतर आपण 7वी जे कलम बघणार आहोत, स्थानिक स्वायत्त संस्था आहे यांना कर लावण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ज्या स्थानिक स्वायत्त संस्था आहेत त्यांना आपल्या प्रदेशामध्ये कर लावण्याचा अधिकार दिलेला आहे. स्थानीय स्वायत्त संस्था यांना कर लावण्याचा अधिकार, कोणता? कर लावण्याचा अधिकार दिलेला आहे. तसंच कंपनी जे आपल्या शेअर्स धारकांना, लक्षात ठेवा, कंपनी जे आपल्या शेअरधारकांचा लाभांश निश्चित करण्यात आला. किती? तो 10.5% लाभांश. लक्षात ठेवा, जो कंपनीने आपल्या शेअर्स धारकांना जे काही कंपनीला प्रॉफिट होईल त्याच्यापैकी 10.5% लाभांश देण्यात येईल, अशा प्रकारची तरतूद या 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर शेवटचं जे आहे, जे गव्हर्नर जनरल असेल किंवा प्रांतीय गव्हर्नर असेल यांची नियुक्ती कोण करेल? ब्रिटिश पार्लमेंट करेल. लक्षात घ्या, कोणाची? गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नर यांची नियुक्ती कोण करेल? ब्रिटिश पार्लमेंट करेल. कोण करेल? ब्रिटिश पार्लमेंट करेल. याच्या अगोदर कंपनी करत होती. कोण करत होती? कंपनी करत होती. परंतु आता कोण करेल? गजची नियुक्ती किंवा गव्हर्नरची नियुक्ती कोण करेल? ब्रिटिश पार्लमेंट करेल. अशा प्रकारच्या या 9 तरतुदी या 1813च्या चार्टर ॲक्टच्या आहे. आता आपल्याला असं म्हणता येईल की ब्रिटिश पार्लमेंटचं प्रत्यक्ष नियंत्रण या कायद्यानं झालेलं दिसून येते. अतिशय महत्त्वपूर्ण हा 1813चा चार्टर ॲक्ट आहे. आपण बघितलं की कंपनीचा, त्याच्यामध्ये पुन्हा एक अट आपल्याला टाकता येईल कलम, की कंपनीचा एकाधिकार किंवा व्यापाराचा कालखंड हा 20 वर्षाने वाढवण्यात आलेला 1833 पर्यंत. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की 1813च्या चार्टर ॲक्टनं ज्या 2-4 महत्त्वाच्या घडामोडी आहे किंवा ज्या कलम आहे त्या महत्त्वपूर्ण आहे. कंपनीचा एकाधिकार समाप्त करण्यात आला व्यापारावरचा, परंतु त्यामध्ये चहा आणि चीनसोबतचा एकाधिकार कायम ठेवण्यात आलेला आहे. दुसरं आपण बघितलेलं होतं की लायसन्स घेऊन ब्रिटिशांची एखादी कंपनी किंवा व्यक्ती भारतात येऊ शकतात, ते व्यापार करू शकतात, वास्तव्य करू शकतात. तिसरं जे आपण बघितलेलं आहे की भारतातील साहित्य, भाषा यांच्यामध्ये काय प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे शिक्षणावर, आणि त्याच्यावरती वार्षिक 1 लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, हेही बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं की ख्रिश्चन मिशनरींना भारतामध्ये काय म्हणजे आपल्या धर्माचा प्रचार प्रसार, शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार मिळालेला या 1813च्या चार्टनं. त्यानंतर आपण बघितलेलं आहे की जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे आणि त्याच्या अधीनस्थ मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते यांना कायदा बनवण्याचा अधिकार दिला आहे, परंतु शेवटी त्यांना कोणाची परवानगी घ्यावी लागत असे? ब्रिटिश पार्लमेंटची. त्यानंतरची आपण तरतूद बघितलेली आहे की स्थानीय स्वायत्त सरकारांना कर लावण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. तसंच कंपनी आपल्या शेअर्स होल्डर्सना जो नफा आहे, शेअर्स होल्डर्सना जो कंपनी
कंपनीचे जे शेअरधारक आहे त्यांना लाभांश किती ठेवण्यात आलेला आहे 10.5%. आणि शेवटचं जे आहे मुंबईचा गव्हर्नर असेल किंवा मद्रासचा गव्हर्नर असेल किंवा बंगालचा गव्हर्नर जनरल असेल त्याची नियुक्ती कोण करेल? ब्रिटिश पार्लमेंट करेल. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ब्रिटिश पार्लमेंटचं किंवा ब्रिटिशच्या राजा किंवा राणीचं प्रत्यक्ष नियंत्रण या भारतातील या कंपनीच्या सत्तेमध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपण जो कायदा बघणार आहोत 1833चा चार्टर ॲक्ट, याही कायदा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.